अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघ यावेळेस लक्षवेधी ठरणार आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुलभाताई खोडके यांचा पराजय अपक्ष आमदार रविकुमार राणा यांनी केला होता। या निवडणुकीमध्ये मात्र अपक्ष आमदार म्हणून लढणारे रविकुमार राणा यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे। गेल्या 25 वर्षा मागचा जर इतिहास पाहिला तर बडनेरा मतदारसंघ हा विकासापासून वंचित होता। जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून अनेक विकासात्मक कामं बडनेरा मतदारसंघामध्ये केले। ज्या कामं आयुष्यात कधी कोणी हात लावला नाही त्या कामांचा शुभारंभ करून ते पूर्णतः आलेले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी ही नवनीत कौर राणा यांना दिल्याने प्रचंड नाराज असलेले सुलभाताई खोडके यांनी पक्षाचा रामराम ठोकला आणि वराड विकास मंचाची स्थापना केली। या वराड विकास मंचाच्या स्थापनेवरून सुलभाताई खोडके या विधानसभा निवडणुकीमध्ये लढणार आहेत। म्हणजे जो या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून येतो तो विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकत नाही। म्हणजे फक्त पोस्टरबाजीच हे 5 वर्ष गेले पण विकासात्मक कामं झाली नाही। राष्ट्रवादीचे समर्थक म्हणून रविकुमार राणा व अपक्ष आमदार म्हणून सुलभाताई खोडके असं हे चित्र या मतदारसंघात राहणार आहे। या मतदारसंघातून लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांना विक्रमी मतदान मिळाल्यामुळे शिवसैनिकाच्या उमेदवारांची गर्दी इथे वाढलेली आहे। मात्र या मतदारसंघातील माजी आमदार संजय बंड यांची पूर्ण तयारी झाल्यामुळे यांचा या मतदारसंघातून लढणं हे निश्चित झालेलं आहे। या 5 वर्षातले विद्यमान आमदार आणि त्यांच्या पहिलेचे आमदार या दोघांनाही सत्ता मिळाला, हे सत्तेचे सहभागी आहे। पण सत्तेतल्या लोकांकडून कधीही पुरेसा पैसा आणू शकले नाही। आजही बडनेरा मतदारसंघ जसा आहे तसाच आहे। फुकटात प्रसिद्धी मिळवणारे जेवढे प्रकार असतील ते करण्यामध्ये यांना PhD प्राप्त झालेली आहे। या मतदारसंघामध्ये दलित मतदार हे जास्त असल्यामुळे व BSPचे नगरसेवक या मतदारसंघात जास्त असल्यामुळे BSPचा उमेदवार इथे उभा राहण्याचा चिन्ह दिसत आहेत। या मतदारसंघामध्ये सर्व उमेदवार निश्चित झाले असून सुद्धा पण या निवडणुकीमध्ये कोण उभं राहते याकडे लक्ष आहे। या मतदारसंघात आता एक आजी आमदाराविरुद्ध 2 माजी आमदार असेही ही सरळ काट्याची लढत राहणार आहे। VIP मतदारसंघ म्हणून ओळख असलेला बडनेरा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविकुमार राणा आहे। या मतदारसंघात विकास काम झाले की नाही हे जाणून घेऊया। आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून। भाऊ, बडनेरामध्ये रवी राणा आमदार झाले, 5 वर्ष कारकीर्द झाली, काय कामं विकास कामे झाली बडनेरा मतदारसंघात? गेल्या 5 वर्षाच्या कामांचं कडे पाहिलं तर ठळकपणे सांगता येतील असं कुठलंही काम किंवा अशी कोणतीही कामं झालेली दिसत नाही आहेत। ज्या प्रकारे कामांचा धडाका त्यांच्या फ्लेक्स बॅनरमधून दिसतो, मार्केटिंगचा तो एक भाग मानला जात असला तरी तो अजीर्ण होईल इतका तो जाणवतो आहे। केलेल्या कामांपेक्षा गवगवा करणं हे अधिक प्रकाशानं दिसते। पण लोकांच्या ज्या त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या एक तरुण आमदार म्हणून त्याची पूर्तता काही झालेली दिसत नाही आहेत। कारण गेल्या 5 वर्षामध्ये जे काही राजकीय बदल झाले त्यात फक्त राजकीय वैर जे आहे ते दाखवणे यातच त्यांचा वेळ जास्त वाया गेलेला दिसतो। बडनेरा मतदारसंघात सुलभाताई खोडके ह्या मागे आमदार होत्या, त्या राष्ट्रवादीच्या असताना त्यांना वराड विकास मंचाची स्थापना करावी लागली। काय कारण आहे आणि काय इफेक्ट करेल याचा? निश्चितपणे त्या माजी आमदार म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांचा अजूनही कामाचा आणि लोकांचा संपर्क साधून आहे, त्याच्यामुळं त्या निवडणुकीत उभ्या राहिल्यास निश्चितपणे त्या प्रभावी राहतील याच्यात दुमत नाही। ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे आपल्याला सांगता? बडनेरा मतदारसंघात मोठा प्रकल्प म्हणून पेढी प्रकल्पाची गणना होते। मात्र या प्रकल्पाच्या संदर्भातले जे काही धडाक्याचे निर्णय घ्यायचे असतात ते घेतले गेलेले नाही आहेत। पुनर्वसनासंदर्भाचे पुष्कळ सारे निर्णय अद्यापही पेंडिंग आहेत। त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतो आहे। या मतदारसंघातले जवळपास 10 ते 12 गावं ही अंशतः आणि काही गावं पूर्णतः बाधित आहेत। मात्र त्या सर्व गावकऱ्यांना अद्यापही त्यांच्या पुनर्वसनाच्या सोयीसुविधा मिळालेल्या नाही आहेत।
त्यांचे घरंदारं संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. नुकताच झालेल्या भीषण अशा पूर परिस्थितीत या सर्वांना उघड्यावर यावं लागलेलं आहे. त्याचं सर्व खापर जे आहे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार जे आहेत रविकुमार राणा यांना भोगावं लागणार आहे. कारण त्यांचं नेटवर्क किंवा त्यांची टीमवर्क यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरली असं सर्वसामान्यांचं मत आहे. मला बडनेर मतदारसंघाची काय परिस्थिती राहील? इथे उद्योगाची वाणवा आहे ते पूर्वीपासूनच जाणवत आहे. जी सूतगिरणी होती तर ती 20-25 वर्षांपासून बंद आहे. त्यासाठी अनेकदा प्रयत्नही झालेत वरिष्ठ स्तरावर, परंतु ते अद्यापही सुरू झालेले नाही. आणि इतर विकास कामांच्या बाबतीतही थोडं तेच म्हणावं लागेल. लोकसभेमध्ये शिवसेनेला सर्वात जास्त विक्रमी मत या मतदारसंघातून मिळाले. शिवसेनेला याचा फायदा होईल मतदारसंघात? शिवसेनेने उमेदवारीबद्दल जो काही घोळ घालणं चालू केलेला आहे त्याचा थेट फटका शिवसेनेलाच बसण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा रविकुमार राणा यांना नक्की होईल. कारण शिवसेनेकडे अतिशय चांगले दमदार असे उमेदवार असतानाही विद्यमान खासदार म्हणा किंवा या भागातले काही जे काही संपर्क प्रमुख नेते असतील त्यांनी उगीचच काथ्याकूट लावलेल्या उमेदवारीबाबत आतापर्यंत जर त्यांची उमेदवारी घोषित केली असती तर ते कामाला लागले असते आणि त्याचा चांगला परिणाम दिसून पडला असता. मात्र या सर्व गोष्टी रवी राणा यांच्या पथ्यावर पडत आहेत. बडनेरा मतदारसंघात दलित फॅक्टरी खूप मोठा आहे. तिथे हे निर्णायक वोट म्हणून समजले जाते. काय वाटते तुम्हाला? नक्की 40 ते 50 हजाराच्या वर तर दलित मतदार त्या बडनेरा मतदारसंघात आहे. आणि तो निर्णायक मतदार म्हणून मागच्या वेळेसही गणला गेला. कारण तो दलित समाज हा मागच्या निवडणुकीत बहुतांश रवी राणा यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला होता. मात्र या निवडणुकीत तशी परिस्थिती जाणवत नाही. कारण या निवडणुकीमध्ये बसपा रिपाई हे कोणत्या पक्षाच्या बाजूने उभे राहतात त्यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात आता 2 माजी आमदार व एक आजी आमदार यांच्यामध्ये सरळ लढत राहणार आहे. यामुळे काय इफेक्ट होईल? कसं कोणाचं वातावरण जास्त वाटतंय तुम्हाला? एक साधारणपणे पाहिलं तर तीनही दिग्गज आहेत. त्यांचं एक प्रत्येक क्षेत्रातलं एक काम आहे. अशा पातळीवर लोक मूल्यमापन करून निश्चितपणे निर्णय घेत असतात. गेल्या वेळी सुलभाताई खोडके यांचा पराभव झाला, पण त्यानंतर त्यांनी जो संपर्क ठेवला आणि जे काही पाठपुरावा केला समस्यांचा तो एक त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरला आहे. संजय बंड हे मतदारसंघासाठी नवखे असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं एक नाव आहे. तर त्याचा कितपत ते फायदा घेऊ शकतात त्याच्यावर त्यांचं चित्र अवलंबून राहील. आणि रवी राणा यांनी 5 वर्षात एक कामांचं जे मार्केटिंग केलं ते कितपत आता लोक स्वीकारतील याच्यावर त्यांचं एक भवितव्य अवलंबून राहील. रवी राणा यांनी कामाचं मार्केटिंग केलं आणि या मार्केटिंगला आता लोक प्रतिसाद देतील की नाही याकडेच आता सर्वांचे लक्ष लागणार आहे. शशांक चौरे, ABP माझा, अमरावती.